नमस्कार. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या या यूट्यूब चॅनलवर मी अश्विन खरे सर्व काव्य रसिकांचे, साहित्य रसिकांचे स्वागत करतो. आषाढ प्रतिपदेपासून म्हणजे 11 जुलैपासून सुरू झालेला लिवा साहित्य सेवा समिती इंदूर, VS इव्हेंट्स ठाणे आणि श्री सर्वोत्तम मराठी मासिक यांच्या संयुक्त उद्यमाने एक दिवस माझा या काव्य महोत्सवात आजपर्यंत नवीन कवींना सर्वांनी आनंदाने ऐकलेले आहे. आजचा हा समापन सोहळा म्हटलं तर असं वाटतं की एक रुक्षता येते, पण नाही, हा एक आनंदाचा सोहळा पण आहे. साहित्य रसिक, साहित्य लिहिणारे, साहित्य रचणारे आणि आपल्यासारखे श्रोतू सर्वांनी मिळून एक नवीन प्रकल्पाला साथ दिली, आपला प्रतिसाद दिला. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या या यूट्यूब चॅनलला जसा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, तोच आनंद पुढे आणखीनही कार्यक्रम आम्हाला प्रेक्षणीय, लक्षणीय बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. मी सर्वांचे अभिनंदन करतो. आजचा हा कार्यक्रम माझ्या बरोबरीने लिवा साहित्य सेवा समितीचे संस्थापक श्री विश्वनाथजी शेवढोणकर संचालित करीत आहे. मी त्यांचेही स्वागत करतो. लिवा साहित्य सेवा समिती इंदूर गेल्या 6 वर्षापासून एक दुवा म्हणून कार्यरत आहे. मध्य प्रदेशातील साहित्यिकांना महाराष्ट्रात त्यांचं मानाचं स्थान मिळावं आणि ओळख व्हावी यासाठी मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे. मी जेव्हा पण मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक इथे जातो तेव्हा मध्य प्रदेशबद्दल सर्वांना सांगतो. सांगायचा मुद्दा हा की मी जेव्हा महाराष्ट्रात संपर्क केला तेव्हा त्या लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. सर, आपण आषाढ प्रतिपदेपासून हा जो एक कार्यक्रम घेतलेला आहे, याची कल्पना जी केलेली आहे, काव्य महोत्सव, मध्य प्रदेशाचे कवी आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ मान्यवर कवी यांचा दोघांचा दुवा मिळून एक सेतूच्या हिशोबाने, एक सेतू बांधण्याच्या हिशोबाने आपण जे प्रकल्प राबविले, ज्याला आपण नाव दिले एक दिवस माझा, याबद्दल आपण माहिती जरूर द्यावी. जेव्हा तुमच्या मनात ही संकल्पना आली की आम्हाला मध्य प्रदेशच्या कवींची रोज एक कविता ऑनलाईन ऐकवायची आहे, जेणेकरून त्यांना पुढे व्यासपीठ मिळेल, तेव्हा माझ्या मनात ही संकल्पना आली की मध्य प्रदेशातील कवींचे कविता आपण नेहमीच ऐकतो. त्यांच्या कविता महाराष्ट्रात जर का ऐकल्या आणि त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळाली, त्यांचं भाष्य आपल्याला मिळालं, तर ते ज्याला आपण म्हणतो हिंदीमध्ये सोने पे सुहागा, त्या प्रकारचं ठरेल ते. आणि मग जेणेकरून आम्ही आपण चर्चा केली व्यवस्थित, आणि महाराष्ट्रातील जेवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी होते, 1940 कवी होते, ज्यांच्याशी आम्ही संपर्क केला. या संपर्कामध्ये VS इव्हेंट्स ठाणेच्या वृषालीताई शिंदे यांनी आम्हाला खूप सहाय्य केलेलं आहे. त्यांचे खरंच खूप कौतुक करायचे आहे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला अनेकांचे मुंबई, ठाणे यातले कवींचे मार्गदर्शन मिळाले, पुण्यातील कवींचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सगळ्यांच्या नावांचा उल्लेख आपण इथे अनेक वेळा केलेला आहे. ही संकल्पना राबवताना आमच्या मनात आणखीन एक विचार आला की जेव्हा ते त्या कवीच्या कवितेवरती आपलं भाष्य देतील, आम्ही त्यांना विनंती केली की हे परीक्षण नाही आहे, ही समीक्षा नाही आहे. आमच्या कवींना, प्रांतातील कवींना प्रोत्साहन मिळावं, त्यांचं उत्साहवर्धन वाढावं, म्हणून त्यांच्या कवितेमध्ये जे गुण आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा त्यांनी उल्लेख करावा, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि
आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं की यामध्ये आपण सुद्धा आपली एक कविता आम्हाला ऐकवावी. ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाच्या या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी महाजन यांनी एक शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे, तो ऐकूया. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी मिलिंद महाजन, बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष. एक दिवस माझा या कार्यक्रमाच्या 30व्या म्हणजे शेवटल्या पुष्पाच्या समापनाच्या वेळेस मला अश्विनजींनी आमंत्रण केलेलं आहे. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी हा पूर्ण कार्यक्रम राबविलेला आहे. मी म्हणेन की आषाढीच्या प्रतिपदेपासनं तर आजपर्यंत उत्तमोत्तम कवितेंचं सादरीकरण झालं. अर्थात ज्येष्ठ श्रेष्ठ कवींकडून त्याचं प्रोत्साहन किंवा उत्साहवर्धनसुद्धा करण्यात आलं. हा उपक्रम लिवा साहित्य समिती, VS इव्हेंट्स, सर्वोत्तम मॅगझिन ऑनलाईन आणि राज्य मराठी विकास परिषदेच्या सौजन्याने आणि संयुक्त उपक्रमाने हा सादर केला जात आहे. मला असं सांगण्यात आलं की 45पेक्षा अधिक कवींनी याच्यात भाग घेतला. खरोखरच कौतुकास्पद आहे. आज त्याचा समापन होत आहे. अर्थात कवितेवर माझं तसं काही अधिकार नाही, पण कविता म्हणजे थोडक्या शब्दात खूप काही सांगणे किंवा आणि असे शब्द सांगणे की ज्याचं आयुष्यभर लक्षात राहणे हे अतिशय महत्त्वाचं. आपल्याला कविता हृदयात काही बिंबून जाते आणि अशा प्रकारच्या कवितांचं सादरीकरण माझ्यासाठी तो जास्त कौतुकाचा विषय याकरता आहे की हे बृहन महाराष्ट्रातल्या कवींचा परिचय आहे आणि तो ज्येष्ठ श्रेष्ठ कवींची होणं, त्यात अजून यूट्यूबवर या चॅनलचं सतत प्रसारण राहणं, पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याचा बघण्याचा लाभसुद्धा मिळणं, ह्या सगळ्याचं अतिशय उत्कृष्ट कल्पना याचं सादरीकरण अश्विनजींमुळे आज आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. कवीचं जसं म्हणतो की साहित्यिकरित्या जर एक शब्द किंवा वाक्य टाकायचं म्हटलं तर उत्कट भावनांचे उत्स्फूर्त प्रकटीकरण. अर्थात आम्ही बृहन महाराष्ट्राच्या लोकांना असले शब्द आणि वाक्य अतिशय कठीण वाटतात, पण जर सतत त्याच्याशी परिचय होत राहिला तर माझ्या मते नवीन पिढीला किंवा येणाऱ्या नवीन कवयित्रींना प्रोत्साहन मिळून आणि नवीन नवीन काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल. जसं कविता आली म्हणतात, म्हणजे कविता केली म्हणत नाहीत, त्याप्रमाणे या नवीन कवींनी आणि कवयित्रींनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलं, यात काही शंकाच नाही. मला इथे एक विशेष करून सांगावंसं वाटतं की अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद किंवा मराठी साहित्य संमेलन जेव्हा होतं तेव्हा आजपर्यंत असं बघण्यात आलं की अगदी ज्याला म्हणावं उच्चांक गाठावा तर 30% बृहन महाराष्ट्रातल्या कवींनी किंवा साहित्यकारांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं. मला कुठेतरी असं जाणवतं की मराठी पण जगणं आणि जपणं हे महाराष्ट्राबाहेर अतिशय उत्कटतेने आणि चांगल्या प्रकारे कैक लोक करतात. त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळण्याची खूप जास्त गरज आहे. तर या सगळ्या बाबतीत लिवासारख्या कैक संस्था वेगवेगळ्या, म्हणजे मी आता बृहन महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळे मला बरेच थेट दक्षिणेपासनं, उत्तरेपासनं, पूर्वेपासनं सगळे जिल्हे मला बघायला मिळतात. तिथल्या मराठी संस्थांनी केलेली चांगली कामं मला बघायला मिळाली आणि अतिशय उत्कृष्टरित्या मी तुम्हाला सांगू शकतो की मराठी माणूस जिथे कुठे असेल तो अतिशय व्यवस्थितपणे आपलं मराठीपण, आपली भाषा ही जपत आहे आणि त्यामुळेच आज नवीन नवीन हे प्रकल्प असे अतिशय व्यवस्थितपणे राबविले जात आहेत. पुन्हा एकदा माझ्यातर्फे, आमच्या संपूर्ण बृहन महाराष्ट्र मंडळाच्या टीमतर्फे अश्विनजींना, शिरडोणकर साहेबांना
आणि अर्थातच राज्य मराठी विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. असे चांगले उपक्रम त्यांनी राबवत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. आता आपल्याला श्री संजय पाटील, संचालक, राज्य मराठी विकास संस्थान, महाराष्ट्र शासन यांच्याकडनं भी शुभेच्छा आलेल्या आहे. ऐकूया त्यांनी दिलेल्या शुभेच्छा. नमस्कार, मी संजय कृष्णाजी पाटील, संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई. आपणा सर्वांना नम्रपणे अभिवादन करतो. राज्य मराठी विकास संस्था ही मुळात या संस्थेची निर्मिती किंवा स्थापना जी झालेली आहे ती मराठीचा प्रचार प्रसार अधिक जोमानं व्हावा, मराठी भाषा अधिक प्रवाही राहावी, त्यातून काही सकारात्मक गोष्टी घडाव्यात आणि भाषिक प्रयोग, वाङ्मयीन उपक्रम यांना प्राधान्य दिलं जावं. त्याचाच एक भाग म्हणून राज्य मराठी विकास संस्थेतर्फे बृहन महाराष्ट्र मराठी मंडळांना अर्थसहाय्य अनुदानाची आणि अर्थसहाय्याची योजना आपण कार्यान्वित करतो. कित्येक मंडळं तुमच्या या इंदोरच्या मंडळासारखी अत्यंत प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे आणि अत्यंत जोमाने मराठी भाषेच्या प्रचाराचं, प्रसाराचं, तिला प्रवाही ठेवण्याचं सकारात्मक कार्य फार नेटाने आणि कष्टाने पार पाडत आहेत आणि वेळोवेळी त्याचे निष्कर्ष आमच्या हाती येत आहेत. आता ज्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी मी माझे 2 शब्द व्यक्त करतोय, तो जो श्री अश्विन खरे आणि मित्रमंडळी आणि त्यांची टीम या सर्वांनी एक दिवस माझा मध्य प्रदेशातील कवींसाठी सलग 1 महिना चालणारा जो कार्यक्रम घेतला आहे की कवी आपल्या 2 उत्कृष्ट कविता सादर करेल आणि त्याच्यावर महाराष्ट्रातल्या एखाद्या नामवंत कवीने, ज्येष्ठ कवीने त्याच्यावर त्याचा उहापोह करावा, विवेचन करावं, ही फार अभिनव कल्पना आहे. यात कवी आणि त्याच्या कविता या तर वाचकांपर्यंत, रसिकांपर्यंत, वाङ्मयाच्या अभ्यासकांपर्यंत पोचतील हे निश्चितच आहे. त्याचवेळी भाषिक आदानप्रदान होणं, कारण जेव्हा भाषा प्रवाही राहते, भाषा निरंतर आणि चिरंतनपणे पुढे सरकत जाते, तेव्हाच ओघानेच संस्कृती विकास पावत असते. त्यामुळे अशा उपक्रमांना शुभेच्छा देणं, त्याच्या पाठीशी राहणं, त्याचं कौतुक करणं हे राज्य मराठी विकास संस्थेचं एक निर्विवादपणे एक कर्तव्य आहे असं मी नम्रपणे सांगू इच्छितो. अशा प्रकारचे उपक्रम आपण यापुढे भविष्यात राबवावेत. नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना, लेखिकांना, हेच काय भाषेच्या, वाङ्मयाच्या अभ्यासकांना, आस्वादकांना अशा प्रकारची व्यासपीठं आपण मिळवून द्यावीत. यासाठी जी लागेल ती मदत राज्य मराठी विकास संस्थेकडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी निर्विवादपणे आपल्याला आश्वासन देतो. आणि अशा प्रकारचे भविष्यातील उपक्रम आपण राबवत राहाल अशी नम्र अपेक्षाही व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाचा म्हणजे या काव्य व्यासपीठाच्या या उपक्रमाचा शेवटचा दिवस आहे. तो लौकिक अर्थाने शेवटचा दिवस आहे. मगाशी मी म्हणालो तसं भाषेचा प्रचार, प्रसार आणि प्रसारण ही अत्यंत चिरंतन आणि निरंतर अशी प्रक्रिया असल्यामुळे पुन्हा उद्यापासून आपण नवा एखाद्या उपक्रमाला सामोरे जाऊया आणि सर्व रसिकांना, भाषा अभ्यासकांना नवा आनंद मिळवून देऊया. आणि तुम्ही या आयोजित केलेल्या काव्य यज्ञाचा थोडासा भाग होण्याचा आम्हाला भाग्य लाभलं राज्य मराठी विकास संस्थेला, याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि तुमच्या या कामाचाही अभिमान वाटतो. पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद पाटीलजी. याच संस्थेचे कार्यसन अधिकारी श्री गिरीश पत्के यांनी देखील आपला संदेश आमच्या कार्यक्रमासाठी पाठवलेला आहे. ऐकूया त्यांचा संदेश. नमस्कार, मी गिरीश पत्के. मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सर्वत्र आणि जगामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वापरली जाते. महाराष्ट्राबाहेरून जी मराठी माणसं भारतातील अन्य राज्यांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये जी जाऊन स्थिरावली, वाढली, मोठी झाली, त्यांनी त्यांच्या प्रदेशामध्ये मराठी भाषेच्या संदर्भात, मराठी साहित्याच्या संदर्भात, वाचन संस्कृतीच्या संदर्भात मोलाचं काम केलेलं आहे. अनेक मंडळं, अनेक संस्था, अनेक वाचनालय या संदर्भात काम करत असतात.
अशाच महाराष्ट्राबाहेरील बृहन महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, मंडळांना, प्रकाशकांना एक प्रकारचं सहकार्य करावं या हेतूने राज्य मराठी विकास संस्थेने 2016 पासून बृहन महाराष्ट्र अर्थसहाय्य योजना राबवायला सुरुवात केली आणि त्याचा एक खूप चांगला फायदा हा बृहन महाराष्ट्रातल्या मराठी संस्था, मंडळं, वाचनालयांना झालेला आहे. एक प्रकारचं चैतन्य या संस्थांमध्ये आलेलं आहे. मराठी भाषेच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या संस्थांनी राबवायला सुरुवात केलेली आहे. आता कोविडच्या परिस्थितीमुळे हे काही कार्यक्रम हे प्रत्यक्ष होत नसले तरीसुद्धा ऑनलाईन महाजालीय स्वरूपामध्ये कार्यक्रम होत आहेत. अशाच स्वरूपाचा एक कार्यक्रम इंदोरमधल्या लिवा साहित्य सेवा समितीने घेतलेला आहे. इंदोरमधल्या किंवा बृहन मध्य प्रदेशातल्या महत्त्वाच्या 35 कवींचं ते ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण करणार आहेत आणि नुसतं हे सादरीकरण मध्य प्रदेशातल्या कवींच्या संदर्भामधलं नसून त्यांच्या कवितांवर महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ कवींना नेमकं काय वाटतं, ते त्या कवितांकडे कसं पाहतात, त्याचं रसग्रहण या महाराष्ट्रातल्या कवी मंडळींच्याकडनं होणार आहे. एक प्रकारचं आदानप्रदान यामुळे होणार आहे आणि एक प्रकारचं ज्याला आपण काव्यहोत्र म्हणू असा एक महिन्याभराचा या काव्यहोत्राचा कार्यक्रम युवा साहित्य समितीने ऑनलाईन केलेला आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्टांमधलाच हा एक भाग आहे आणि राज्य मराठी विकास संस्थाच्या उद्दिष्टांना या बृहन महाराष्ट्रातल्या संस्था, युवा साहित्य सेवा समिती हे याला सहकार्य करत आहे. यासाठी मला मनापासून आनंद होतो. त्यांच्या या उपक्रमाला आणि याच्या पुढच्याही उपक्रमांना मी व्यक्तिशः आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला मान्यवर मंडळींनी आपल्या शुभेच्छा, आपले संदेश, आपले मत व्यक्त केलेलेच आहे. एक आणखीन आनंदाची गोष्ट ती अशी की मध्य प्रदेश शासनाचं साहित्य अकादमीचे निदेशक डॉक्टर विकास दवे हेही या कार्यक्रमाचे प्रशंसक आहे. नमस्कार मित्रों, मैं डॉक्टर विकास दवे, निदेशक साहित्य अकादमी मध्य प्रदेश शासन भोपाल. मित्रों, विगत दिनों श्री सर्वोत्तम ऑनलाइन मैगजीन के संपादक बंधुवर अश्विन खरे जी से साहित्यिक विषयों पर चर्चा हो रही थी. हम लोगों की व्यक्तिगत चर्चा में मैंने अपने मन का एक कष्ट बंधुवर अश्विन जी के समक्ष व्यक्त किया था. मैंने कहा था कि एक लंबे समय से मैं देखता आ रहा हूं कि चाहे वह हिंदी साहित्य का क्षेत्र हो, चाहे वह मराठी साहित्य का क्षेत्र हो, वहां पर अपने भारतीय दर्शन में जिसे हम गुरु शिष्य परंपरा कहते हैं और जिस गुरु शिष्य परंपरा में अत्यंत आत्मीय स्नेह भाव से नवोदित रचनाकारों को प्रशिक्षित करने की एक व्यवस्था होती है, उसका कहीं ना कहीं अभाव दिखाई देता है. मैं ऐसा बिल्कुल भी नहीं कह रहा कि हिंदी साहित्य में या मराठी साहित्य में जो वरेण्य रचनाकार हैं, बड़े साहित्यकार हैं, वे नई उम्र के बच्चों को, नई पौध के रचनाकारों को अपने निकट नहीं बैठने देते या उनको मार्गदर्शन नहीं देते. अधिकांश रचनाकार इस बात की चिंता करते हैं. विशेष करके मराठी साहित्य में तो पूना, मुंबई और इंदौर, ग्वालियर, जबलपुर में भी मैं देखता हूं कि अनेक वरिष्ठ जो मराठी रचनाकार हैं वे बड़े स्नेह से नवोदित रचनाकारों को रचना कर्म की प्रेरणा भी देते हैं और उनको अच्छे विषय सुझाते हैं. विशेष करके काव्य के क्षेत्र में छंद विधान, रस विधान, बिंब और प्रतीकों का क्या महत्व होता है वगैरह वगैरह सारी बातों का उनको प्रशिक्षण देते रहते हैं. लेकिन अश्विन जी ने मेरी इस बातचीत में से मुझे एक जानकारी दी कि श्री सर्वोत्तम ऑनलाइन मैगजीन ने विगत दिनों एक बड़ा अनूठा उपक्रम प्रारंभ किया. उन्होंने किया ये कि कुछ स्थानीय मराठी रचनाकार जो मध्य प्रदेश के बहुत अच्छे लिखने वाले कवि और रचनाकार हैं, उनकी रचनाओं को अपने प्लेटफॉर्म पर डालना प्रारंभ किया. और उस प्लेटफॉर्म पर डालने के बाद वे संपूर्ण भारतवर्ष में जो बड़े नाम हैं, जो अत्यधिक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं, उनसे इन रचनाओं पर टिप्पणी भी करवाते हैं, उसकी समीक्षा भी करवाते हैं और इस विमर्श के सत्र में
लगभग पूरे भारतवर्ष के मराठी और हिंदी साहित्य से जुड़े हुए अनेक रुचि रखने वाले लोग सहभागिता करने के लिए तत्पर रहते हैं। मुझे लगा कि आधुनिक तकनीक का इससे सुंदर उपयोग कुछ हो नहीं सकता, और इसलिए मैं बहुत बधाई देना चाहता हूं बंधुवर अश्विन जी को कि उन्होंने एक बहुत अच्छा उपक्रम प्रारंभ किया है। और मुझे लगता है कि इसे यदि मैं आधुनिक तकनीकी के माध्यम से स्थापित किया गया गुरुकुल कहूं तो भी इसमें कोई अतिशयोक्ति नहीं होगी। हम सब लोग मिलकर के खरे जी के इस पूरे उपक्रम को सहयोग करें, हम सब भी उसमें सहभागी बने। मैंने एक निवेदन और उनसे किया था कि क्या ऐसा हो सकता है क्या कि मैं पिछले दिनों देख रहा था कि इंदौर में हिंदी साहित्य और मराठी साहित्य के साहित्यकारों ने मिल करके एक संस्था का निर्माण किया था। हमारे कई अभिन्न मित्र भी और बहुत अधिक अवस्था की आदरणीय माताएं बहनें भी उसमें सम्मिलित थीं, और माई मौसी के नाम से भी जैसे एक उपक्रम हम सबको ध्यान होगा प्रारंभ हुआ था। तो हिंदी और मराठी साहित्य के लिखने वाले लोग एक जाजम पर, एक मंच पर बैठ करके और परस्पर एक दूसरे की रचनाओं का आनंद भी लें और उनको ठीक ढंग से समझने का प्रयास करें, क्योंकि स्वाभाविक रूप से प्रत्येक भाषा का अपना एक भाषा सौष्ठव होता है, बोलियों का भी होता है, भाषाओं का भी होता है। मराठी की जो मधुरता है, वह मधुरता, उसका जो काव्य सौष्ठव है, वह अपने आप में एक अलग ही प्रकार का टेस्ट देता है साहित्य में। और मुझे लगता है कि इस टेस्ट को हिंदी के साहित्यकार भी अपनी रचनाओं में लाना चाहेंगे। इसी प्रकार से हिंदी साहित्य की रचनाओं में भी कुछ विशिष्टताएं होती है, उन विशिष्टताओं को मराठी साहित्यकार भी अपनी रचनाओं में समाहित करना चाहेंगे। तो अश्विन जी ने बताया कि वे शीघ्र ही सर्वोत्तम ऑनलाइन मैगजीन में हिंदी का प्लेटफॉर्म भी शुरू करने वाले हैं, और हिंदी के इस पटल पर स्वाभाविक रूप से हिंदी मराठी के साहित्यकार एक साथ बैठ करके और साहित्यिक चर्चाओं में, विमर्श में सहभागिता करेंगे। और मुझे लगता है कि यह पूरा जो उपक्रम है, इसके विषय में मैं जब विचार कर रहा था कि संभवतः बंधुवर अश्विन खरे जी के मानस पर जो भी विचार रहा होगा, किन लोगों ने सलाह दी होगी, उनके स्वयं के हृदय में यह उपजा होगा कि ऐसा कुछ करना चाहिए। लेकिन मुझे याद आ रहा था कि यह प्रेरणा कितनी पुरानी है। हम में से अनेक लोग जो संघ के स्वयंसेवक हैं, उनको याद आता होगा कि परम पूजनीय गुरु जी, द्वितीय सरसंघ चालक पूज्य माधवराव सदाशिवराव गोलवलकर जी इस बात का आग्रह किया करते थे। उन्होंने तो सावरकर जी को कोट करते हुए, उनका संदर्भ देते हुए अनेक अवसरों पर अपने बौद्धिक में इस बात का उल्लेख किया था कि यदि भारत की सभी भाषा भगिनियों को हमको एक सूत्र में बांधना है तो पहले हमको लिपि पर विचार करना चाहिए। क्या संपूर्ण भारत मिलकर के किसी एक लिपि को स्वीकार करके, और इसमें वो इस बात को भी रेखांकित करते थे कि चूंकि देवनागरी लिपि इस समय भारतीय भाषाओं में सर्वाधिक भाषाओं की लिपि है, इसलिए थोड़े थोड़े कुछ एकाध वर्ण अगर कहीं कम है तो उसको समाहित करते हुए इस प्रकार का उपक्रम किया जा सकता है। तो परम पूजनीय गुरुजी जो आह्वान कर रहे थे कि सभी भाषा भगिनियों को एक मंच पर लाकर के एक सूत्र में बांधते हुए हम अखंड भारत की संकल्पना को साकार कर सकते हैं, हम पूरे भारत को एक सूत्र में बांध सकते हैं। मुझे लगता है कि श्री सर्वोत्तम ऑनलाइन मैगजीन का यह उपक्रम अखंड भारत के स्वप्न को साकार करने की दिशा में एक छोटा सा कदम है और ये बहुत यशस्वी और प्रभावी होगा। मैं बहुत सारी शुभकामनाएं अपनी ओर से अभिव्यक्त करता हूं और मध्य प्रदेश शासन की साहित्य अकादमी, मराठी अकादमी, सिंधी अकादमी, भोजपुरी अकादमी, हम सब लोग मिलकर के यहाँ भी एक परिवार भाव से बहुत सारे उपक्रम करते हैं। इस तरह के आयोजन में हमारी सारी अकादमियां क्या सहयोग कर सकती है, इस विषय पर भी हम लोग भविष्य में विचार करेंगे। आप सबको बहुत सारी शुभकामनाएं हृदय से अभिव्यक्त करते हुए और अश्विन जी को धन्यवाद देता हूं कि उन्होंने यह एक सुंदर कार्यक्रम अपने हाथों में लिया है। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। मराठी भाषेच्या संवर्धनाकरता जी आपली चळवळ आहे त्यामध्ये निश्चितच आपण यशस्वी आहात, कारण लिवा साहित्य सेवा समितीचं हे 6वं वर्ष सुरू झालेलं आहे। त्या अनुषंगाने आपले पुढील काही योजना असतील तर कृपया सर्वांसाठी खुल्या कराव्या। तशा पुढील अनेक योजना आहेत, कारण आम्ही जसं आधी सांगितलं की एक दुवा म्हणून, एक मध्यस्थ म्हणून मराठी साहित्यिकांसाठी आम्ही काम करतो। यात प्रकाशन आहे, काव्य संमेलन आहे, कथाकथन आहे,
व्याख्यान आहे, हा सर्व कार्यक्रम तर ऑफलाईन होतोच, पण हा जो कार्यक्रम आमचा झालेला आहे याचा आम्हाला उदंड प्रतिसाद दोन्ही प्रांतातील कवींकडनं मिळालेला आहे. आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू निवळते आहे आणि याच्यानंतर मग आम्ही विचार करतो आहे की येणाऱ्या मराठी दिनानिमित्त किंवा मातृभाषा दिनानिमित्त आम्ही कार्यक्रम पुढील वर्षी आयोजित करावे. आणि एक मोठे असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एकटी कोणतीही एक संस्था यशस्वी होत नाही, म्हणून आमचा नेहमी असा प्रयत्न झालेला आहे आणि राहिला आहे आणि होणारही आहे की जर का आम्हाला काही संस्थांचा सहयोग मिळाला तर आम्ही असे मोठे आयोजन नक्कीच करू शकू येणाऱ्या दिवसांमध्ये, ज्यामध्ये मराठी साहित्यिकांना वाव मिळो प्रदेशातल्या आणि महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना सुद्धा त्यांचा ओळख इकडे मध्य प्रदेशात आम्ही करू शकू. ह्या आमच्या योजना आहेत. पण जसं आपण सांगितलं की आम्ही पुढे जाऊन कार्यक्रम घेणार आहोत ज्यावेळेस कोरोनाची साथ कमी होऊन जाईल, साहित्यकारांना एक चांगली संधी उपलब्ध होईल, यासाठी लिवा साहित्य सेवा समिती जशी आपण सक्रिय आहात त्याकरता आपले अभिनंदन. आजची ही खास मैफल जी आहे ही आजची काव्य मैफल, आज मला आनंद आहे शिरोडकर साहेब या काव्य मैफिलीचं संचालन करतील आहे आणि आपल्या सगळ्यांना एक नवीन आस्वाद घ्यायला मिळेल. श्री शिरोडकर साहेबांना मी सादर आमंत्रित कर. सर्वांना नमस्कार. सर्वांचे मी स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. मंडळी, कवितेच्या प्रांतात आपण गेल्या 30 दिवसांपासून वावरतो आहेत, पण अजूनही असे वाटते की ही मैफिल कधी संपूच नये. कोणतीही भूमिका आणि प्रस्ताविक न मांडता मी सरळ विषयाकडे वळतो. आता हा श्रावण मास म्हणजे पावसाळा. शुष्क दरावर आणि शुष्क मनावर या पावसाने काय काय बदल होतो. आमचे ज्येष्ठ कवी कॅप्टन वैभव दळवी हे आपल्या पावसाच्या कवितेत सरळ रखुमाईपर्यंत पोचले. पावसाच्या सरींमुळे माणसासकट पृथ्वी, वनराई, झाडे, फुले, पशु, पक्षी किती आनंदित होतात याचे त्यांनी सुरेख वर्णन केलेले आहे. सह्याद्री पर्वतीचे वर्णन करताना ते लिहितात की काळा काकड कागद त्यावर हिरवी हिरवी शाई, काळा काकड कागद त्यावर हिरवी हिरवी शाई, ओली कविता लिहून झाली वनात ठाई ठाई. ऐकूया त्यांच्या आवाजात ही सुंदर कविता. नमस्कार, मी कॅप्टन वैभव दळवी माझी कविता सादर करतोय. रखुमाई. आषाढ महिन्यातल्या पावसाळ्यातलं वर्णन आहे. बघा तुम्हाला कशी वाटते. पाऊस शिरला मिठीत हिरव्या, पाऊस शिरला मिठीत हिरव्या, शहारली वनराई ग, बिलगुन त्याला मोहरण्याची झाली तिलाही घाई ग. पाऊस शिरला मिठीत हिरव्या, शहारली वनराई ग, बिलगुन त्याला मोहरण्याची झाली तिलाही घाई ग. कवेत घेऊन धरेस पाऊस धुंदच होऊन जाई ग, करुणी घेऊ विरहाची ह्या सखे म्हणे भरपाई ग. पाऊस शिरला मिठीत हिरव्या,
शहारली वनराई ग. शीतल समिरा खुणून गेली पानांची हिरवाई ग. हिरव्या हिरव्या तृणपानातून सळसळली तरुणाई ग. पाऊस शिरला मिठीत हिरव्या शहारली वनराई ग. खळाळणारा ओहळ बोले काय म्हणतोय, खळाळणारा ओहळ काय म्हणतो बघा. खळाळणारा ओहळ बोले नदीस भेटून ताई ग. मृदगंधाने स्तिमित झाली जुई मोगरा जाई ग. पाऊस शिरला मिठीत हिरव्या शहारली वनराई ग. आणि ह्या सगळ्या प्रसन्न हिरव्या गार ओल्या चिंब झालेल्या सृष्टीचा मुक्या प्राण्यांवर, सृष्टीतल्या पक्ष्यांवर परिणाम न होईल तरच नवल. काय परिणाम होतोय त्यांच्यावर पहा. चिमण्या कोकिळ राघू मैना, चिमण्या कोकिळ राघू मैना हंबरल्या त्या गाई ग. हिरवा चारा भरवे धरणी लेकुर वाळी आई ग. आणि माझा सह्याद्री काळा कागद, काळा कातळ कागद त्यावर हिरवी हिरवी शाई ग. काळा कातळ कागद त्यावर हिरवी हिरवी शाई ग. ओली कविता लिहून झाली वनात ठाई ठाई ग. विठू दिसे मज याच राऊळी, परमेश्वराचं रूप दुसरं ते काय. विठू दिसे मज याच राऊळी सृष्टी ही रखू माई ग. होऊन भोई पालखीसया चालू पायी पायी ग. चालू पायी पायी ग. पाऊस शिरला मिठीत हिरव्या शहारली वनराई ग. बिलगुन त्याला मोहरण्याची झाली तिलाही घाई ग. धन्यवाद कॅप्टन दळवी. मंडळी, आपल्या देशात गरिबी आहे म्हणूनच गरिबी रेषा आहेत. ज्येष्ठ कवयित्री हर्षदाताई बोरकर यांनी निर्धन श्रमिकांच्या वेदनेवर कविता लिहिली आहेत. या दारिद्र्यात निंद्रा म्हणजे काय आणि त्याबद्दलची भावना काय अशी ही कविता आहे. ऐकूया हर्षदाताई बोरकर यांच्या आवाजात ही कविता. नमस्कार मंडळी, आपल्यासमोर मी हर्षदा बोरकर माझ्या लेखणीतून उतरलेली एक कविता सादर करते. ही कविता आहे अशा श्रमिकाची आणि एका निर्धन श्रमिक इसमाची. या लोकांकरता निद्रा ही काय भावना असू शकते आपण सगळेजण समजू शकतो. खायला जरी तेल नसेल, जेवणात जरी तेल नसेल तरी त्या झोपडीत एक जी तसबीर देवाची असते तिच्यासमोर मात्र बाहेर अंधारून आल्यावर तेलाची एक वात लागते, एक ज्योत पेटत राहते आणि मग कधी भुकेल्या पोटी कधी अर्धपोटी असा हा श्रमिक थकून भागून निद्रिस्त होतो. त्याच्या मनातली निद्रेबद्दलची ही भावना दाखवणारी ही कविता. निद्रित व्हावे विश्व धावते संथ लयीच्या श्वासासंगे. निद्रित व्हावे विश्व धावते संथ लयीच्या श्वासासंगे. भानु मावळे अल्पविरामी निशा उगवते स्वप्नांसंगे. भानु मावळे अल्पविरामी निशा उगवते स्वप्नांसंगे. अंधाराच्या दुलईमध्ये, अंधाराच्या दुलईमध्ये श्रमही निजती थकव्या संगे. दिवस बापुडा धकाधकीचा, दिवस बापुडा धकाधकीचा निपचित निजतो रात्री संगे. निपचित निजतो रात्री संगे.
मिटून घेता नयन चराचर, मिटून घेता नयन चराचर, जो विनेणीव गात्रांसंगे, आत्मरूपाने तेवत राही, आत्मरूपाने तेवत राही, प्राणदीप तो ज्योतिसंगे, प्राणदीप तो ज्योतिसंगे. कृष्णप्रिया यांच्या लेखणीतून उतरलेली ही कविता. धन्यवाद. धन्यवाद हर्षदाताई बोरकर. मंडळी, याच विषयावर मी देखील एक कविता लिहिलेली आहे. कर्म आणि श्रम याला वाहिलेल्या एका गरीब माणसाच्या दृढनिश्चयाची ही कविता आहे. ती मी आपल्यासमोर सादर करतो. हा माझा काव्यसंग्रह आहे. फेसबुकच्या सावलीत 2014 साली प्रकाशित झाला होता. यातील एक कविता धैर्य मी आपणासमोर सादर करतो. रूपरंग मिटवून टाक, रूपरंग मिटवून टाक आणि शरीराची माती कर. रूपरंग मिटवून टाक, शरीराची माती कर. जग सर्व धावून आले, जग सर्व धावून आले, पुढे आपली छाती कर. तू त्याचा आणि तो तुझा, तू त्याचा आणि तो तुझा. जगाची थोडी गंमत कर. दंड प्रायश्चित अर्धवट, दंड प्रायश्चित अर्धवट. जगाची थोडी गंमत कर. कोण तुला ओळखणार, कोण तुला ओळखणार. व्यवहार थोडा नेमका कर. शरीर कितीही क्षीण असो, शरीर कितीही क्षीण असो, मन थोडं बळकट कर. खूप धावला पावलो पावली, खूप धावला पावलो पावली. आता थोडी विश्रांती कर. रूपरंग मिटवून टाक, शरीराची माती कर. रूपरंग मिटवून टाक, शरीराची माती कर. माझ्या या धैर्य कवितेवर ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांनी फार सुंदर भाष्य केलेले आहे. ऐकूया त्यांचे भाष्य. कवितेचे शीर्षक आहे धैर्य. सर्वसाधारणपणे माणसाचे बाह्यरूप म्हणजे त्याचा पेहराव, त्याचा रंग, त्याची उंची, जाडी, एकंदरच त्याचे दिसणे आणि त्याचे आतले असणे हे सारखे किंवा एकच असते असे अजिबात नसते. खूप धडधाकट, दणकट, पाहता क्षणी भीती वाटावी अशी व्यक्ती प्रत्यक्षात शांत, समंजस, मायाळू, लागवी, अगदी ससेच्या काळजाचीही असू शकते. अशा कोमल काळजाच्या भित्र्या माणसांना कवी आपल्या कवितेतून धीर आणि धैर्य देत आहे. माणसाने आपले बाह्यरंग मिटवून कोणत्याही संकटाला हिमतीने भिडावे आणि हे सर्व करताना माझे तुझे असा भेदभाव न करता धडाडीने पुढे जाऊन होईल त्या परिस्थितीची, होईल त्या परिणामाची तयारी ठेवावी. त्यासाठी शरीराच्या ताकदीपेक्षा मनाची शक्ती एकवटून निकराचा लढा द्यावा. कारण शेवटी विश्रांती घ्यायचीच आहे. धैर्य ही कविता वाचताना मला कुसुमाग्रजांच्या कणा या सुप्रसिद्ध कवितेच्या ओळी आठवतात. कुसुमाग्रज असं म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि हीच खरी या कवितेची ताकद आहे असे मला वाटते. कवीच्या यापुढील काव्यलेखनास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ठाणगे सर. इतक्या सुंदर भाष्यासाठी आपले आभार. मंडळी, प्रश्न आपल्याला नेहमी भेडसावतात आणि अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला ठाऊक असूनही
परिस्थितीमुळे त्या उत्तरांना कोणाच्या समोर मांडू शकत नाही आणि मग होते घुसमट. डिक्री नावाच्या या कवितेत ज्येष्ठ कवयित्री अनुराधाताई नेरुरकर यांनी स्त्री मनाच्या व्याकुळतेचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. ऐकूया त्यांची कविता डिक्री. कवितेचं शीर्षक आहे डिग्री. कधीपासून वाचत असते ती प्रश्नपत्रिका, कधीपासून वाचत असते ती प्रश्नपत्रिका, शोधत असते प्रश्नांचे पर्याय, पण सारेच प्रश्न असतात अनिवार्य, पण सारेच प्रश्न असतात अनिवार्य. प्रश्नांची उत्तरं ठाऊक असतात तिला, तरीही भीती वाटत असते तिला ती लिहिण्याची, भीती वाटत असते तिला ती लिहिण्याची. कारण गुण मिळणार नसतात तिला, उत्तरं समाजव्यवस्थेच्या पॅटर्नप्रमाणे नसतील तर, उत्तरं समाजव्यवस्थेच्या पॅटर्नप्रमाणे नसतील तर. म्हणजे नापास होण्याचं भय. कसंही करून पास व्हायलाच हवं प्रतिष्ठेने मिरवण्यासाठी, कसंही करून पास व्हायलाच हवं प्रतिष्ठेने मिरवण्यासाठी असं सांगण्यात आलेलं असतं तिला. ती डिग्रीज ठरवणार असते तिची लायकी, ती डिग्रीज ठरवणार असते तिची लायकी. हात धजत नाहीत तिचे मनाला न पटणारं लिहिण्यासाठी, हात धजत नाहीत तिचे मनाला न पटणारं लिहिण्यासाठी. साचेबद्ध लिहिलेल्यावरही काठ मारून टाकते ती, साचेबद्ध लिहिलेल्यावरही काठ मारून टाकते ती. वेळ कसा निघून जातो कळतच नाही तिला. बेल वाजते शेवटची 10 मिनिटं उरल्याची, बेल वाजते शेवटची 10 मिनिटं उरल्याची आणि भानावर येते ती. भराभर लिहू लागते ती मनात साचलेलं, भराभर लिहू लागते ती मनात साचलेलं. अनुभवलेलं भावलेलं न भावलेलं, अनुभवलेलं भावलेलं न भावलेलं. उतरत जातो सारा विखार तिच्या पेनातून, झरत जाते वेदनेची शाई न थांबता, झरत जाते वेदनेची शाई न थांबता. स्फुरत जातो तिचा स्वाभिमान अक्षराक्षरातून, स्फुरत जातो तिचा स्वाभिमान अक्षराक्षरातून. मनातील अंगार जाळत जातो उत्तरपत्रिका, राख होत जातात प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न, राख होत जातात प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न. शेवटी सापडलेली असतात तिला तिच्याच प्रश्नांची खरी उत्तरं, शेवटी सापडलेली असतात तिला तिच्याच प्रश्नांची खरी उत्तरं. आता भीती नसते नापास होण्याची, आता भीती नसते नापास होण्याची. तिने मिळवलेली असते तिची डिग्री, तिने मिळवलेली असते तिची डिग्री आणि ठरवलेली असते लायकीही, आणि ठरवलेली असते लायकी. धन्यवाद अनुराधाताई. मंडळी, वरील कवितेत आपण असे बघितले की प्रश्न येतात आणि प्रश्न जातात, पण या प्रश्नांच्या जीवघेण्या वाटचालीत अनेकदा आपल्याला असे वाटते की आता सर्व संपले. पण खरेच सर्व संपते का? या विषयावर माझी एक कविता सर्व संपले का मी सादर करत आहे. आणि होय, या कवितेवर आपले सुंदर विचार प्रकट केलेले आहे खुद्द अनुराधाताई नेरुरकर यांनी. सादर आहे माझी कविता सर्व संपले का. अनेक वेळा दारावरच अडून बसते, अनेक वेळा दारावरच अडून बसतं. मला विचारतं माझं मन, सर्व संपलेलं आहे का. अनेक वेळा दारावरच अडून बसतं, मला विचारतं माझं मन, सर्व संपलेलं आहे का. मग माझा जीव कासावीस होतो, मग माझा जीव कासावीस होतो. माझे हात पाय लटपटतात, मी गळून पडतो, माझे हात पाय लटपटतात, मी गळून पडतो. पण प्रश्न अनाथ दारावरच अडून असतो. घाबरून मी माझ्या गुरूंकडे धाव घेतो,
घाबरून मी माझ्या गुरूंकडे धाव घेतो. ते मला विनाशाची भीती दाखवतात. गुरुदक्षिणेचं पाठीवर ओझं लादल्यावर मलाच उपदेश देतात, आयुष्यात काहीच संपत नसतं. यालाच आपण सुरुवात म्हणत असतो. ज्याला समज हवी कधी सर्व संपलं समजावं, कधी सर्व संपलं समजावं. कशाला तर सुरुवात म्हणावी आणि कशाला तर अंत म्हणावा. लोक सुरुवातीलाच शेवट समजतात आणि सर्व संपल्यावरच सुरुवातीचा ध्यास असतो. कधी सुरुवात तो शेवट अर्धवट असतो, कधी सुरुवात तर कधी शेवट अर्धवट असतं. कधी सुरुवातीलाच सर्व संपल्याचा भास असतो. सुरुवातीला उलगडत नाही कोणतेही संकेत आणि संपता दडपून जातात कितीतरी रहस्य. मग आयुष्यात फक्त फरफटणारा मार्ग असतो. सुरुवातीला सर्व संपवूनही सुरुवात जमत नाही. डोळ्यांच्या पापण्या हलविता याव्या इतकं सोपं नसतं सुरू करणं आणि संपवणं. सोपं वा कठीण या द्वंद्वात आयुष्य अवघड करून बसतो. नशिबाच्या झोक्यात आणि वाऱ्याच्या वेगात कधीही काहीही संपत नसतं. पुन्हा पुन्हा सुरुवातच असते. ठिणगीला राखेचा फोपाटा गुदमरून टाकतो. ठिणगीच्या नशिबात संपणं नसतं. ठिणगी संपली तर तिचं अस्तित्वच संपतं. वाऱ्याच्या नशिबात ठिणगीला भडकविणं. ठिणगीला जगण्यासाठी वाऱ्याचाच आधार असतो. राखेच्या दडपणात कासावीस ठिणगी वाऱ्याची आतुरतेने वाट बघत असते. तिच्या मनात दडपण म्हणजे संपणं असतं. दडपण संपताच आग पेटविण्याचा एक नवा जोम असतो. आता ही सुरुवात आहे का शेवट अजूनही गोंधळलेला मी माझ्या मनाला विचारतो. धन्यवाद. सर्व संपलं का? एका हताश मनाची संभ्रमावस्था या कवितेमध्ये चित्रित झालेली आहे. सृष्टीमध्ये काहीच नाशवंत नसतं. एका गोष्टीचा लय दुसऱ्या गोष्टीची उत्पत्ती असते आणि या दोन अवस्थांमध्ये जी स्थिती असते ती अनुभवत असताना आपण केवळ शेवटाचाच विचार करत राहिलो तर या संभ्रमावस्थेलाही अंत नसेल. कधीकधी सारं काही संपल्याचा आभास आपली फरफट करत राहतो, परंतु यातूनच एखादा मार्ग आपल्याला खुणावत असतो. ही खूण मात्र ओळखता आली पाहिजे. गुरुजनांचा उपदेशही समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. केवळ शेवटाच्या धास्तीने जीव कासावीस होणं किंवा हातापायातील बळ निघून जाणं ही सामान्य माणसाची सहज प्रवृत्ती आहे, परंतु यावर मात करूनही जगता यायला हवं. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणं जितकं कठीण तितकंच आपण हाती घेतलेल्या एखाद्या कामाचा शेवट करणंही अवघड असतं. याला आपण कुठलेही संदर्भ लावू शकतो.
तो हाती घेतलेला एखादा प्रकल्प असू शकतो, त्याच्या पूर्ततेसाठी केलेला संघर्ष असू शकतो, नातेसंबंध असू शकतात, आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर घेतलेले बरे वाईट अनुभव असू शकतात. एखादी गोष्ट हाती येता येता निसटून गेलेली असते आणि या अवस्थेला सुरुवात म्हणावं की शेवट, या द्वंद्वात निष्कर्षापर्यंत पोहोचताना आपण अक्षरशः थकून गेलेले असतो आणि यातून बाहेर पडणं वाटतं तितकं सोपं नाही हे जेव्हा कळून येतं तेव्हा निराशा मनाला ग्रासून टाकते. कवीने हे सांगताना राखेतील ठिणगीची उपमा दिलेली आहे. ठिणगीला राखेचा फुफाटा गुदमरून टाकतो, परंतु त्याही अवस्थेमध्ये ती वाऱ्याची आतुरतेने वाट पाहत असते, कारण तिच्यातील विझू पाहणारी ऊर्जा केवळ वाऱ्याच्या झोतामुळेच पेटून उठण्याचा जोम धरणार असते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीही राखेच्या ढिगाऱ्यासारख्याच असतात. जोपर्यंत त्या राखेच्या थराला दूर करण्यासाठी वाऱ्यासारखा एखादा स्रोत आपल्या मदतीला येत नाही, तोपर्यंत त्या अडचणींचा बागुलबोवा आपल्याला छळतच राहतो. पण एकदा का अंतर्मनाच्या ऊर्जेची फुंकर त्यावर पडली की तीच ठिणगी ज्वाला कधी बनते हे आपल्याला समजत नाही आणि विझू विझू पाहताना एका शेवटातूनच अकल्पितपणे आशा. धन्यवाद अनुराधाताई, इतके सुंदर भाष्य देण्यासाठी. मंडळी, स्त्री कवयित्री स्त्री मनाच्या भावना फार सुंदररित्या व्यक्त करू शकतात. आपण आता डॉक्टर निर्मोही फडके यांची बिंदास शायरीमधील मोकळी झाले ही कविता ऐकू. या कवितेत स्त्रियांच्या मनावर किती ओझे असते याचे सुंदर वर्णन केलेले आहे. तिच्या मनात असलेल्या दडपणातून स्त्रीला मोकळे व्हायचे आहे. एका जागी कवयित्री असं लिहिते की सीता होऊन आली भूमीतून माझी कविता. काय लिहितात? सीता होऊन आली भूमीतून माझी कविता. ही कल्पना खूप सुंदर आहे. याच कवितेत हजारो वर्षांपासून पुरुष समाजासाठी असलेला संतापही व्यक्त होतो जेव्हा आपण हे वाचतो की तूच ओढली वस्त्रे, तूच ओढली वस्त्रे आणि तूच घातला बुरखा. पुरुषांच्या वागणुकीचे दुटप्पी वृत्तीचे उदाहरण आहे या कवितेत. ऐकूया आपण त्यांच्या आवाजात ही कविता. नमस्कार, माझी एक रचना आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे बिंदास शायरी. पत्त्यांचे नाजूक इमले मोडून मोकळी झाले. पत्त्यांचे नाजूक इमले मोडून मोकळी झाले. शब्दांना होते बंधन तोडून मोकळी झाले. शब्दांना होते बंधन तोडून मोकळी झाले. लिहित होते जेव्हा तुझ्याच साठी कविता. लिहित होते जेव्हा तुझ्याच साठी कविता. तुझ्याच मधुनी त्यांना सोडून मोकळी झाले. तुझ्याच मधुनी त्यांना सोडून मोकळी झाले. रीतींची होती चौकट. रीतींची होती चौकट ते नियमांचे उंबरठे. रीतींची होती चौकट ते नियमांचे उंबरठे. उलटेच माप भरलेले उलथून मोकळी झाले. उलटेच माप भरलेले उलथून मोकळी झाले. कळून चुकले फसवे मृग कांचन रावण सारे. कळून चुकले फसवे मृग कांचन रावण सारे. तू दिलीस आखून रेषा
उलटून मोकळी झाले. तू दिलीस आखून रेषा, उलटून मोकळी झाले. सीता होऊन आली भूमीतून माझी कविता. सीता होऊन आली भूमीतून माझी कविता. पेटीत बंद आकांत फोडून मोकळी झाले. पेटीत बंद आकांत फोडून मोकळी झाले. तूच ओढली वस्त्रे, तूच ओढली वस्त्रे, नी तूच घातला बुरखा. तूच ओढली वस्त्रे, नी तूच घातला बुरखा. उपकार तशा कवितांचे जाळून मोकळी झाले. उपकार तशा कवितांचे जाळून मोकळी झाले. झिरझिरीत झाल्या जेव्हा परंपरांच्या नजरा. झिरझिरीत झाल्या जेव्हा परंपरांच्या नजरा. राधेच्या पदरालाही उघडून मोकळी झाले. राधेच्या पदरालाही उघडून मोकळी झाले. बिंदास कलमती आता, बिंदास कलमती आता, शब्दांचा रुतबा कळला. बिंदास कलमती आता, शब्दांचा रुतबा कळला. इमान शायरी करता देऊन मोकळी झाले. इमान शायरी करता देऊन मोकळी झाले. धन्यवाद. धन्यवाद निर्मोहीताई. एक फार छोटीशी सुंदर कविता पर्यावरणासाठी डॉक्टर निर्मोही फडके यांनी लिहिलेली आहे. कागदाचे परत हिरवे पान व्हावे, कागदाचे परत हिरवे पान व्हावे आणि पानानंतर त्याला साजेसे झाड व्हावे, ही सुरेख कल्पना कवीच करू शकतो. ऐकूया त्यांची विना शीर्षकाची कविता. नमस्कार. माझी ही कविता आपल्यासमोर सादर करते. कवितेला नाव नाही आहे. मला पुन्हा झाडाचं पान व्हायचं आहे. एक कागद मला म्हणाला. मला पुन्हा झाडाचं पान व्हायचं आहे, एक कागद मला म्हणाला. मग मी त्याला हिरवा रंग फासला. मी त्याला हिरवा रंग फासला आणि कात्रीनं आकारात कापला. आणि कात्रीनं आकारात कापला. रेषा देखील ओढल्या त्यावर. नी ठेवलं देठाचं टोक. रेषा देखील ओढल्या त्यावर, नी ठेवलं देठाचं टोक. आता आता त्या पानाच्या जातीला मॅचिंग एक झाड शोधते. आता त्या पानाच्या जातीला मॅचिंग असं एक झाड शोधते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर निर्मोहीताई. मंडळी, स्त्रीच्या वेदना सांगणाऱ्या अनेक कविता प्रामुख्याने स्त्री कवयित्रींच्या काव्यात आपल्याला दिसून येतात. अशीच एक कविता आपण ऐकूया सिंगापूरहून कवयित्री मोनाताई कारखानीस यांच्या आवाजात. एका चौकटीत सर्व बघ्यासारखे बघण्याशिवाय स्त्रीसमोर काही पर्याय नसतो आणि मग ती स्त्री आयुष्यात एखाद्या वळणाची वाट पाहत असते. ऐकूया कविता वळण. सादर करीत आहे कविता वळण. वळणावरच भेटत राहते ती मला, वळणावरच भेटत राहते ती मला. कधी कोंडलेल्या भावनांची शाई बनून, तर कधी शब्द बनून उसळत्या हर्षाला. तिचे शब्द कधी भागवतात आयुष्याची भूक बहिणाबाईंच्या भाकरीत, तर कधी जनीच्या मोलमजुरीत. कधी मुक्ताईच्या वीज भरल्या नजरेत, तर कधी सोयराबाईंच्या अभंगवाणीत. वळणावरच भेटत राहते ती मला,
वळणावरच भेटत राहते ती मला, कारण समाजाच्या रीतिरिवाजात चालू देत नाहीत तिला कधी सरळ रेषेत. कधीही न केलेल्या अपराधांची शिक्षा, कधीही न केलेल्या अपराधांची शिक्षा भोगत असते ती, कधी शिळा बनून तर कधी डोळ्यावर बांधलेल्या पट्टीने गांधारी बनून. वळणावरच भेटत राहते ती मला, वळणावरच भेटत राहते ती मला. नावं कितीही बदलली तरी तिचे चालणेही संपते कुठल्या तरी वळणावरच. कितीही जीव लावला, कितीही जीव लावला तरी सोडून जातो कान्हा तिला यमुनेच्या काठावरच. ती मात्र बघत राहते संथ, ती मात्र बघत राहते संथ, यमुनेला वाहताना एखाद्या वळणावरच, एखाद्या वळणावरच. धन्यवाद. धन्यवाद मोहनाताई. मंडळी, पावसाळा अजून संपलेला नाही. तसंच पावसाळ्यावरच्या कविता लिहिण्याचा मोह देखील कवीला आवरता येत नाही. अनेक कल्पना या पावसामुळे मनात येत असतात. अशीच एक कल्पना ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितेत आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेल्या वेगवेगळ्या भावनांना कवीने पहाटेचा पाऊस, सकाळचा पाऊस, दुपारचा पाऊस, संध्याकाळचा पाऊस, रात्रीचा पाऊस आणि स्वप्नांचा पाऊस असे विभागले आहे. ऐकूया त्यांच्या आवाजात ही सुंदर कविता. माझी एक छोटीशी कविता. कवितेचं शीर्षक आहे प्रहर पावसाचे. पाऊस पहाटेचा अलगद कानावर हळुवार मनावर. पाऊस पहाटेचा अलगद कानावर हळुवार मनावर, गोड गुलाबी मिठीत झुंजू मंजू भानावर. पाऊस पहाटेचा. पाऊस सकाळचा धुक्यात चुरगळलेला दवात विरघळलेला. पाऊस सकाळचा धुक्यात चुरगळलेला दवात विरघळलेला आणि पूर्वेकडच्या प्रकाशाच्या प्रेमात बारगळलेला. पाऊस सकाळचा. पाऊस दुपारचा गूढ हालचालीचा राक्षसी बोलीचा. पाऊस दुपारचा गूढ हालचालीचा राक्षसी बोलीचा आणि राजरोज दरोड्याच्या पुरुषी चालीचा. पाऊस दुपारचा. पाऊस सांजेचा तट्ट्याच्या गाडीचा घरच्या ओढीचा. पाऊस सांजेच्या तट्ट्याच्या गाडीचा घरच्या ओढीचा आणि दाराशी तिष्ठणाऱ्या सैरभैर वेडीचा. दाराशी तिष्ठणाऱ्या सैरभैर वेडीचा. पाऊस सांजेचा. पाऊस रात्रीचा काळोखात विझलेला उष्ण ओला रिझलेला. पाऊस रात्रीचा काळोखात विझलेला उष्ण ओला रिझलेला आणि माहेरच्या आठवणीत नकशिकांत भिजलेला. पाऊस रात्रीचा. पाऊस स्वप्नातला पापणीआड पाहिलेला अंगोपांगी वाहिलेला. पाऊस स्वप्नातला पापणीआड पाहिलेला अंगोपांगी वाहिलेला आणि चिंब चिंब भिजूनही कोरडाच राहिलेला. चिंब चिंब भिजूनही कोरडाच राहिलेला. धन्यवाद ठाणगे सर. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. मंडळी, माझी एक कविता आहे ज्यात मी असे वर्णन केलेले आहे की सुख हे नेहमी आनंदी रस्त्यावर, आनंदी घरात नांदत असते. ते शोधावे लागते. हर्षदाताई बोरकर यांच्या कवितेत तो शोध पूर्ण झालेला दिसतो. आनंदाच्या वेगवेगळ्या अवस्थेंवर त्यांनी फार सुंदर कविता लिहिलेली आहे. ऐकूया त्यांच्या आवाजात कविता. नमस्कार मंडळी, मी हर्षदा बोरकर, ठाणे, महाराष्ट्र येथून आपल्यासमोर एक काव्यरचना सादर करते. आनंद झाला असं आपण म्हणतो तेव्हा तो किती प्रकारचा असू शकतो, कोणासाठी कशातून मिळालेला असू शकतो.
कुठल्या पातळीवरचा असू शकतो असा विचार मनात आला आणि काही लिहावंसं वाटलं तेव्हा ही काव्यरचना झाली. आनंदाची असते आपापली परिभाषा. आनंदाची असते आपापली परिभाषा. एकासाठी साहस, दुसऱ्यासाठी नशा. एकासाठी साहस, ती दुसऱ्यासाठी नशा. आनंदाला असतो आपापला पत्ता. आनंदाला असतो आपापला पत्ता. काहींसाठी मैफल, तो कोणासाठी कुत्ता. आनंदाचे असते आपापले वर्तन. आनंदाचे असते आपापले वर्तन. कुणासाठी गप्पा, ते कुणासाठी विरेचन. कुणासाठी गप्पा तर कुणासाठी विरेचन. आनंदाची असते आपापली जात. आनंदाची असते आपापली जात. कुणासाठी हात तर कुणासाठी साथ. आनंदाचा असतो आपापला भास. आनंदाचा असतो आपापला भास. एकासाठी अभ्यास तो दुसऱ्यासाठी ध्यास. एकासाठी अभ्यास तो दुसऱ्यासाठी ध्यास. आनंदाचा असतो आपापला धर्म. कुणासाठी भोग ते कुणासाठी कर्म. कुणासाठी भोग ते कुणासाठी कर्म. आनंदाची असते आपापली रया. आनंदाची असते आपापली रया. कुणासाठी जन्म. कुणासाठी जन्म ते कुणासाठी माया. आनंदाची असते आपापली वारी. आनंदाची असते आपापली वारी. कुणाची माऊली तर कुणाचा श्रीहरी. कुणाची माऊली तर कुणाचा श्रीहरी. आनंदाची असते आपापली निवृत्ती. आनंदाची असते आपापली निवृत्ती. कुणासाठी फेरा तर कुणासाठी मुक्ती. कुणासाठी फेरा तर कुणासाठी मुक्ती. कृष्णप्रिया लिखित ही काव्यरचना सादर केली. धन्यवाद. मंडळी, आता मी आपल्याला माझी एक कविता बंदिस्त ऐकवित आहे. या कवितेवर मी काहीच प्रास्ताविक मांडणार नाही, कारण या सुंदर कवितेवर भाष्य करणार आहेत हर्षदाताई बोरकर. मंडळी, गेल्या वर्षी माझं काव्यसंग्रह नुसतंच कविता लिहिणं हा प्रकाशित झालेला आहे. त्यातली एक कविता बंदिस्त मी आपल्याला ऐकवतो. असा कसा मी अचानक नाहीसा झालो. असा कसा मी अचानक नाहीसा झालो. अस्तित्व असूनही दिसेनासा झालो. असा कसा मी अचानक नाहीसा झालो. अस्तित्व असूनही दिसेनासा झालो. त्यांच्यातही नाही मी यांच्यातही नाही. त्यांच्यातही नाही मी यांच्यातही नाही. प्रवाहासोबत वाहत थेंब सागरात झालो. प्रवाहासोबत वाहत थेंब सागरात झालो. बंदिस्त मी नात्यांच्या बेड्या ठोकुनी रमलो. बंदिस्त मी नात्यांच्या बेड्या ठोकुनी रमलो. मोकळ्या श्वासात कसा वेडापिसा झालो. बंदिस्त मी नात्यांच्या वेड्या ठोकुनी रमलो. मोकळ्या श्वासात कसा वेडापिसा झालो. रुसला कुठे तो सुगंध. रुसला कुठे तो सुगंध. संपली ती दरवळ. संपली ती दरवळ. कळलेच नाही केव्हा दगड मातीचा झालो. समर्थही नव्हतो मी विपन्नही नव्हतो. समर्थही नव्हतो मी विपन्नही नव्हतो. इतिहासात जमा माणूस जुना झालो. इतिहासात जुना माणूस जमा झालो. खाणीत सुवर्णाच्या अन चांदीच्याही नव्हतो. खाणीत सुवर्णाच्या आणि चांदीच्याही नव्हतो. काळ्या खाणीतला दगड कोळसा झालो. काळ्या खाणीतला दगड कोळसा झालो. काल होती ओळख. काल होती ओळख पण आज तीही नसे. काल होती ओळख पण आज तीही नसे. का शरीराचा असा मी आत्मा झालो. का
शरीराचा असा मी आत्मा झालो. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. एक दिवस माझा या उपक्रमात मध्य प्रदेशातील काही प्रतिभावान कवींच्या काव्यरचना वाचण्याचं, त्याचा रसग्रहण करण्याची एक संधी छान मिळाली. त्यामुळे खूप आनंद होतो आहे एक रसिक वाचक या नात्याने. माझ्यासमोर आलेली बंदिस्त ही एक काव्यरचना मला खूप भावली. कवी असं म्हणतात, का असा मी अचानक नाहीसा झालो, अस्तित्व असूनही दिसेनासा झालो. मंडळी, या कवितेत कवीने मनातील वैषम्य विविध प्रतीकांमधून दर्शवलं आहे. जगताना कधीकधी चैतन्य हरवून निष्प्रभ झालो आहे, थिजलेपण आलं आहे, अशी परिस्थिती निर्माण होते. जग मात्र त्याच्या ठिकाणी अविरत चालू आहे, पण माझ्याच ठाई अचेतनेची जाणीव मला होते. असा विषाद दाटून आलेल्या मनाची अवस्था या कवितेत कवीने मांडली आहे. सृजन जागवेल अशा मातीच्या अवस्थेतून मी बंदिस्तावस्थेत म्हणजे दगडाच्या रूपात उरलोय असं कवीला वाटतंय. मूल्यवान, चमकदार, सुवर्ण, रजत असे धातू न राहता मी आता निष्प्रभ कोळसा जणू झालो आहे, अशी भावना कवी ह्याच्यात व्यक्त करतो. वेगवेगळ्या नात्यांमध्ये मी जगत होतो, म्हणजेच या वेगवेगळ्या रूपामध्ये मी बंदिवान झालो होतो. मला मी म्हणून मोकळेपणाने जगता नाही आलं. मी खूप सामर्थ्यवान होतो असं नाही, पण मी दीनहीन नव्हतो. पण काहीच ठसा न उमटवता मला आता इतिहासात जमा व्हावं लागतं आहे. काल निदान मला ओळख होती, आज तर मी अस्तित्वहीन ठरलो आहे. कवीने ही सगळी अवस्था मांडताना आणि उलगडून सांगताना विविध प्रत्ययकारी उदाहरणं वापरली आहेत आणि ही मनोवस्था साकल्याने वाचकांना पटवून दिलेली आहे. काही भरीव असं मिळालेल्या आयुष्यात करण्याआधीच जेव्हा देहाची साथ सुटली आहे, तेव्हा आत्म्याने ज्या हेतूने हा देह धारण केला आहे, तो जगण्याचा जो हेतू आहे तोच आता व्यर्थ ठरला. अशा विचारांच्या टप्प्यापर्यंत कवी कवितेच्या शेवटी आपल्याला वाचकांना घेऊन येतो. प्रवाह, सागर, माती, दगड, खाण, धातू अशा नैसर्गिक आणि चिरस्थायी संदर्भांना जोडत कवी आपल्या रचनेतून खूप प्रामाणिकपणे व्यक्त झालेला जाणवतो. एक छान प्रत्ययकारी काव्यलेखनाबद्दल मी सन्माननीय कवी यांचे आभार मानते. इतकी छान कविता आमच्यापर्यंत पोचली आणि आपल्या हातून कायम असंच प्रामाणिक लिखाण होत राहो आणि आम्हाला ते वारंवार वाचायला मिळावं. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद हर्षदाताई इतक्या सुंदर भाषेसाठी. मंडळी, आता मी आपली एक आणखीन कविता अर्धवट सादर करणार आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे या कवितेवर देखील मी काही प्रास्ताविक मांडणार नाही, कारण या कवितेवर भाष्य करणार आहे प्रसिद्ध सिने अभिनेत्री, सूत्रसंचालक, निवेदक संपदाताई जोगळेकर कुलकर्णी. म्हणून सादर आहे कविता अर्धवट. ही कवितासुद्धा नुसतंच कविता लिहिणं या संग्रहात आहे. कविता अर्धवट. या क्षणी माझ्या मनी काय असावे, या क्षणी माझ्या मनी काय असावे, झागलेल्या रिकाम्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरू करावे. या क्षणी माझ्या मनी काय असावे, झाकलेल्या रिकाम्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरू करावे. जगण्यासाठी परत लहान व्हावे, जगण्यासाठी परत लहान व्हावे. त्या कोऱ्या पाटीवर पुन्हा पुन्हा, त्या कोऱ्या पाटीवर पुन्हा पुन्हा खूप नव्या वेगोट्या उडाव्या. एक दिवस त्यांनी आकृती बनावे, पुढे शब्द बनून समोर यावे. एक दिवस त्यांनी आकृती बनावे, पुढे शब्द बनून समोर यावे. ओळख अक्षरांची करता यावी, उजळणीची ही भाषा कळावी, कुणी बेरीज वजाबाकी शिकवावी. आयुष्याचे ज्ञान बस्त्यात ठेवता यावे, आयुष्याचे ज्ञान बस्त्यात ठेवता यावे.
लिहिल्या क्षणांची ओळख पटावी, लिहिल्या क्षणांची ओळख पटावी, पुसल्या क्षणांची जाणीव असावी. लिहिलेल्याही आज बदलता यावे, लिहिलेल्याही आज बदलता यावे, न लिहिलेलेही आता समजता यावे. नातीगोती पुसता यावी, नातीगोती पुसता यावी, पुन्हा नव्याने लिहिता यावी. खास क्षणांची पारख असावी, सुंदर क्षण मनात कोरता यावे. सर्वांच्या गरजांपायी वाहून स्वतः नेहमी संत असावे, सर्वांच्या गरजांपायी वाहून स्वतः नेहमी संत असावे. एकांतात समाधीस्थ होऊन सतत कुणाची वाट बघावी. कुणी हात धरून फरफटत न्यावे, कुणीही हात धरून फरफटत न्यावे, तरीही त्याचे कौतुक करावे. कुणी हात धरून फरफटत न्यावे, तरीही त्याचे कौतुक करावे. सतत रसातळी जाऊनही, सतत रसातळी जाऊनही आकाशाचे स्वप्न बघावे. कोणाचा मान कोणाचा अपमान, कोणाचा मान कोणाचा अपमान, दारिद्र्याचे समाधान बाळगावे. कोणाचा मान कोणाचा अपमान, दारिद्र्याचे समाधान बाळगावे. आकाशाचा न मिळे आधार, याच धरणीला नमन करावे. आकाशाचा न मिळे आधार, याच धरणीला नमन करावे. पुन्हा असेचे श्रोते भेटावे, पुन्हा असेचे जग दिसावे. पुन्हा असेच हे श्रोते भेटावे, पुन्हा असेच हे जग दिसावे. नेहमी सर्वांची साथ असावी, परत एकदा सर्व आपले भेटावे, परत एकदा सर्व आपले भेटावे. धन्यवाद. नमस्कार. आषाढस्य प्रथम दिवसे या उपक्रमातला हा एक दिवस, जेव्हा आपण मध्य प्रदेशातल्या प्रतिभावान कवी कवयित्री आणि महाराष्ट्रातील काही प्रतिभावान कवी कवयित्री किंवा साहित्याचे अभ्यासक यांची तुम्ही सांगड घालताय, ही छान गोष्ट आहे. या वळणावर मला दुसरी कविता वाचायला मिळाली आणि ती म्हणजे अर्धवट, हेच त्याचं शीर्षक आहे. मला या कवितेतल्या काही प्रतिमांचा उलटसुलट वापर आहे, तो खूप आवडला. तो मी आधी सांगते. तो म्हणजे लिहिल्या क्षणांची ओळख पटावी, लिहिल्या क्षणांची ओळख पटावी, पुसल्या क्षणांची जाणीव असावी. वा, म्हणजे लिहिलेलं जे प्रत्यक्ष समोर आहे तेही ओळखायला एक कौशल्य लागतं. आणि पुसल्या क्षणांची, काय आपण वगळलं आहे, का वगळलं आहे, त्याचा संदर्भ काय, याची जाणीव. मला असं वाटतं की ही सुद्धा कविता जगून झाल्यानंतर पुन्हा आपण जर हे आयुष्य जगायचं म्हटलं तर काय काय आपण टाळू, काय काय नव्याने करू, काय काय आपल्याला फार सजगपणे करता येईल, ही एक संधी पुन्हा आपण आयुष्याकडे शोधतोय का, असं मला या लिखाणातनं वाटलं आणि ते आवडलं. ही कल्पनाच आवडली. नाती गोती पुसता यावी, पुन्हा नव्याने लिहिता यावी. खूप कटू काही आठवणी असतात, त्या आपल्याला विसरता येऊ शकतात का, आणि नव्याने निर्माण करायच्या असतील तर त्या आपल्याला तशा तितक्याच फ्रेश माइंडनी किंवा तितक्याच इनोसंटली आपल्याला नवी नाती निर्माण करता येतील का, असा हा 2 स्टेप पुढे 2 स्टेप मागे असा प्रतिमांचा पण खेळ आहे, भावनांचाही खेळ आहे, आणि आयुष्य पुन्हा वेगळ्या पद्धतीने जगण्याची ओढ याच्यात सांगितलेली आहे असं वाटतं. खास क्षणांची पारख असावी, सुंदर क्षण मनात कोरता यावे. बघा, रुखरुख असते काही, तो क्षण आपल्याला पकडता नाही आला का, तर ते कोरता यायला पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि ते क्षण नेमके कोणते हेही ओळखायची पारख आपल्यात असायला पाहिजे. एक बंध इथे असा रचनेचा येतो की आकाशाचा न मिळे आधार, आकाशाचा न मिळे आधार, याच धरणीला नमन करावे. स्वप्न पाहिलेत आकाशाची, पण नाहीच गवसलं ते आकाश हाती, तर ज्या जमिनीवर भूमीवर आपण उभे आहोत तिला नमन करावं. मला इथे कुसुमाग्रजांच्या 4 ओळी आठवत आहेत. त्या म्हणजे आकाशाचे आकाश पण हटता हटत नाही, मातीचे माती पण मिटता मिटत नाही,
आकाश आणि मातीच्या या संघर्षात माझे जखमांचे देणे फिटता फिटत नाही. ह्या दिशांच्याही विरुद्ध गोष्टींचा असा साहित्यिक मूल्यातून किंवा साहित्यिक मुशीतून जेव्हा ही कविता येते तेव्हा खरोखर आपल्यालाही विचारमग्न करणारी असते ना. आता कुसुमाग्रजांची कविता वेगळ्या संदर्भात आहे, पण आपल्या इथे या अर्धवट ही जी कविता ज्यांनी लिहिलेली आहे त्यांनी इथपर्यंत हा प्रवास छान केला आहे. पण मला असं वाटतं यांचं आयुष्य खूप थोडं गरिबीत गेलं आहे, खूप सहकार्य सगळ्यांकडनं मिळालंच आहे असं नाही, खूप काही भोगलं आहे त्यांनी, म्हणजे यातना, वेदना, दुःखद गोष्टी, आणि त्याच्याकडे त्यांनी शांतपणे पाहावं असं या कवितेत म्हटलं आहे. आणि या आपल्या रिकाम्या आयुष्याला झाकलेलं आहे त्याची पुन्हा सुरुवात नवीन रेघोट्यांनी करावी का, असा एक काहीतरी विचार या कवितेत आहे. थोडं शेवटच्या 2 ते 3 कडव्यांमध्ये मूळ बंध जो सुचण्यामागचा होता तो थोडा सुटल्यासारखा वाटतो आणि तो एकदम आजच्या श्रोते आणि वाचक यांच्याशी पुन्हा आपण भेटावं वगैरे, थोडा रस्ता इकडचा इकडे झाला आहे का असं वाटतंय. पण मला या रचनेतली या प्रतिमा वापरण्याची जी क्षमता आहे, कारण त्याच्यात त्या रीडिंग बिटवीन द लाईन्स खूप गोष्टी त्याच्यामुळे सापडतात आणि हे थोडं वेगळे पण मला या कवितेत जाणवलं. अर्धवट हे शीर्षक त्यांनी का दिलं हे मला त्यांच्याकडनं समजून घ्यायला आवडेल, पण मला आत्ता समजत नाही आहे म्हणजे त्यांनी अर्धवट हे शीर्षक का दिलं आहे. खूप लिहा तुम्हीसुद्धा, म्हणजे तुम्ही जर एकच कवी असाल तर पुन्हा तोच मी निरोप देते की आपण लिहूया आणि एकमेकांना आपलं लिखाण साहित्य जरूर पाठवत राहूया. मला फक्त या तिन्ही संस्था ज्या आपल्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं, सर्वोत्तम ऑनलाईन, तसंच लिवा साहित्य समिती आणि VS इव्हेंट्स, या तिन्ही संस्थांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. मला ह्याच्याबद्दल खूप आनंद होतो. पण अगदी एक खरा कलाकार, खरा साहित्यिक जो असतो ना, तो मला असं वाटतं कुठल्याच प्रदेशाचा किंवा कुठल्याच भूमीचा असा काही त्याची मक्तेदारी, त्याच्याकडे त्या प्रदेशाची मक्तेदारी नसते आणि प्रदेशाकडे या कलाकाराची मक्तेदारी नसते. प्रवीण दवणेंनी खूप एका लेखामध्ये छान पद्धतीने मांडले की जमिनीला आपण विभागणी केलेली आहे, तिला तटबंदी घातलेली आहे किंवा तिच्या नकाशे, सातबाराचे उतारेसुद्धा केलेले आहेत आणि देशाच्या सीमा आपण पाडलेल्या आहेत. पण आकाशावर मात्र एकही रेघ नाही. आकाश हे खुलं आहे, आकाश हे मोकळं आहे आणि कलाकार, साहित्यिक हा त्या जागी असतो, तो कुठल्या सीमा पाहत नसतो आणि तो अमुक सीमेचा आहे म्हणून त्याच्यावर अत्याचार होतो असं मला प्रामाणिकपणे कधीच वाटत नाही. कारण आता तर या ग्लोबल वातावरणामध्ये आपण इतके ऑनलाईन मीडियामुळे सुद्धा जवळ आलो की कसल्या सीमा, कसले बांध, आणि तुमच्या उपक्रमाने सुद्धा जवळ येऊ पाहतो आहोत कवी किंवा साहित्यिक म्हणून सुद्धा. पण चांगल्या आणि खऱ्या हार्डकोर कवी किंवा हार्डकोर लेखकाला हे काही बंधन असतात. एवढंच, त्याच्या कलाकृतीत मात्र तो जेथे जगत असतो तिथले दाखले असतात, तिथल्या प्रतिमा असतात, तिथले संदर्भ असतात. एवढाच काय, तो जगण्यामधली अपरिहार्यता असलेला तो भाग आहे. त्यामुळे ह्याच्याकडे खूप हे आपल्याला टाळतात, हे आपला विचारच नाही करत, ते आपल्याला खूप स्वतःला असं मला वाटत नाही आणि तसं कोणी समजू नये. पण या उपक्रमामुळे मात्र खरोखरच लांबच्या मंडळींना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचता येते, ही चांगली बाब आहे. यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद संपदाताई इतक्या सुंदर भाषेसाठी. आता काही आनंदाची बातमी. आषाढस्य प्रथम दिवसे एक दिवस माझा यात सहभागी मध्य प्रदेशातील कवींसाठी खरोखरच ही आनंदाची बातमी आहे. लवकरच श्री सर्वोत्तम मासिक तर्फे या सर्व कविता प्रकाशित करण्यात येणार आहेत आणि हा विशेषांक
लवकरच प्रकाशित होणार आहे. आणखीन एक मी कळवू इच्छितो की श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनचे हिंदी चॅनलसुद्धा लवकरच सुरू होत आहे. त्या दोन गोष्टीनंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजचा आमचा हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढे लवकरच आम्ही एक मोठा असा ऑनलाईन कार्यक्रम श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनतर्फे आम्ही आयोजित करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जास्त वाट बघावी लागणार नाही. इतकं आजचं सगळं व्यवस्थित वर्णन केल्यानंतर आणि कवितांचा आनंद घेतल्यानंतर आजचा हा कार्यक्रम आपण आता इथेच संपवत आहोत आणि आभार प्रदर्शनासाठी लिवा साहित्य सेवा समितीचे उपाध्यक्ष श्री अरविंदजी जवळेकर यांना मी आमंत्रित करतो. नमस्कार, मी अरविंद जवळेकर. गेल्या 1 महिन्यापासून इंदूरच्या श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन, लिवा साहित्य सेवा समिती आणि ठाणे मुंबईच्या VS इव्हेंट्सतर्फे संयुक्त रूपाने आयोजित काव्य महोत्सवाचा आपण आनंद घेतला. आज हे शेवटचे क्षण म्हणजे आभार प्रदर्शन. या 1 महिन्यात आम्हाला अनेक मान्यवरांचे सहयोग लाभले आणि शुभेच्छाही मिळाल्या. त्यामुळे कार्यक्रमाची उंची आणि रंगत कैक पटीने वाढली. साहित्याला भूगोल नसतो, असतो तो फक्त इतिहास. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 प्रांतांना साहित्यिक आणि भावनिक जवळ आणणारा हा कार्यक्रम हितचिंतकांच्या सहाय्यामुळे आणि शुभेच्छांमुळे यशस्वी ठरला आणि एक नवा इतिहास घडवून गेला. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन, लिवा साहित्य सेवा समिती आणि ठाणे मुंबईच्या VS इव्हेंट्सतर्फे मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम लिवा साहित्य सेवा समितीच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 4 सख्य हा सुंदर साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, डॉक्टर सोनाली लोहार, डॉक्टर निर्मोही फडके आणि हर्षदा बोरकर यांचे मी आभार व्यक्त करतो. आम्हाला शुभेच्छा देऊन आमचा उत्साहवर्धन करण्यासाठी महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील मान्यवरांचे नाव खालीलप्रमाणे मी येथे घेत आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार. सर्वश्री उदय परांजपे, बाबासाहेब तराणेकर, गिरीश पत्के, विकास दवे, मिलिंद महाजन, प्रतिभा सराफ, कैलास महापती, डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर, श्रीनिवास कुटुंबळे, श्री सतीश सोळांकुरकर, संपदा जोगळेकर कुलकर्णी, डॉक्टर सोनाली लोहार, डॉक्टर निर्मोही फडके, ज्योती कपिले, प्राध्यापक BN चौधरी, विलास सातपुते, गौरी कुलकर्णी, सुधाकर भाडे, अशोक बागवे, शशिकांत तिरोळकर, प्रकाश गजानन राणे, प्रशांत पोळ, जयश्री राणेकर, पौर्णिमा हुंडीवाले, मृणाल केळकर, अनुराधा नेरुरकर, जयंत देशपांडे, कॅप्टन वैभव दळवी, डॉक्टर दिलीप पाखरे, माधव पवार, प्रसाद कुलकर्णी, साहेबराव ठाणगे, अनिल शेंडे, मोहना कारखानीस, हर्षदा बोरकर, मिलिंद जोशी, मनोहर सोनावणे, चंद्रकांत महामुनी आणि श्रुती राशीनकर. आमच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करून रोचकता टिकवून ठेवण्यासाठी सूत्रसंचालकांचे महत्त्वाचे कार्य पार पाडणारे श्री अश्विन खरे, वृषाली शिंदे, मदनकुमार बोबडे, अश्विनी शाजापूरकर आणि रुचा करपे या सर्वांचे देखील आभार. आमच्या रोजच्या ऑनलाईन कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे श्री रवी भवर यांच्याशिवाय सतत 1 महिना हा यत्न शक्य नव्हता, त्यांचेही आभार. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सुरेल आवाजाने गुरुवंदना सादर करणाऱ्या विभूती भवर यांचेही आभार आणि सर्व श्रोत्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. मंडळी, आभार प्रदर्शनानंतर तसं काही बोलायचं नसतं, पण मला आवर्जून इथे सर्वांना एक आठवण करून द्यायची आहे की श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन या YouTube चॅनलवरती आमचे बरेच कार्यक्रम गेल्या 2 वर्षातील झालेले आपल्याला बघायला मिळतील. त्यात या महिन्याचा हा जो काव्य महोत्सव आहे, 1 दिवस माझा, याचे देखील सर्व क्लिप मिळतील. एक आणखीन निवेदन श्री सर्वोत्तमचे श्री अश्विन खरे यांनी रोज आपल्याला केलेले आहे
की जास्तीत जास्त संख्यात लोकांनी श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनला सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि त्यांचे कमेंट्सही द्यावे, जेणेकरून आयोजकांचा उत्साह टिकून राहतो. नव्या जोमाने ते दुसरे कार्यक्रम घेऊन येऊ शकतात. धन्यवाद.